स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये। आज आपण दशांश अपूर्णांक व व्यवहार्य अपूर्णांक या घटकातील तिसरा व्हिडिओ बघतोय आणि या व्हिडिओमध्ये आपण दशांश अपूर्णांक या घटकावर स्पर्धा परीक्षेला विचारली जाणारी काही उदाहरणं त्यांच्या उदाहरणाचे नमुने स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। पहिलं उदाहरण आपल्या समोर आहे गुणाकाराच्या गणिताच्या स्वरूपात 5 गुणिले 0.5 गुणिले 0.5 अशा पद्धतीचं गणित आहे। आपण कालच्या व्हिडिओमध्ये दशांश अपूर्णांकाच्या गुणाकाराची उदाहरणं किंवा नियम पाहिला होता। त्यात असं सांगितलं होतं की ज्यावेळेस दशांश अपूर्णांकातील संख्येचा गुणाकार आपण करतो त्यावेळेस दशांश अपूर्णांकानंतर त्या दोन संख्यांमध्ये किती घर आले ते मोजा। इथं 1 आले, इथं नाही आणि इथं 2 आले, म्हणजे येणाऱ्या उत्तरात 3 घरानंतर दशांश चिन्ह असणार आहे। 3 घरानंतर दशांश चिन्ह असणारा पर्याय बघायचा। क्रिया न करता आपलं उत्तर निघू शकते। जर बघितलं तर 3 दशांश चिन्ह घरानंतर दशांश चिन्ह असणारा पर्याय 3 नंबरचाच आहे। आता इथं 2 घरानंतर आहे, इथं 1 घरानंतर आहे, इथं 4 घरानंतर आहे। निश्चितपणे हे उत्तर आपण गुणाकार न करता निश्चितपणे सांगू शकतो की पर्याय 3 नंबरचा बरोबर आहे। का तर दशांश चिन्हानंतर इथं 1 घर आहे आणि इथं 2 घर आहेत, म्हणजे येणाऱ्या उत्तरात ज्यावेळेस गुणाकार आपण करतोय त्यावेळेस दशांश चिन्हानंतर या घरांची बेरीज किती होते 3 घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे। हे डोक्यात ठेवून आपण गुणाकार न करता उत्तर काढू शकतो। काही वेळेस अशी काही गणित असतात स्पर्धा परीक्षेमध्ये तिथं प्रत्यक्षात क्रिया न करता आपल्याला एखादा नियम माहित असेल तर त्याचं उत्तर आपण क्षणार्धात काढू शकतो। अशा पद्धतीनं आहे। तरी पुढे जाऊन आपण बघू 5 5 5 3 वेळा 5 म्हणजेच 5चा घन आहे। 5चा घन 125 असतो। 125 घन लिहिला, गुणाकाराच्या नियमाप्रमाणे आपण गुणाकार केला आणि जो दशांश अपूर्णांकाच्या गुणाकाराचा नियम आपण शिकलो तर 3 घरानंतर दशांश चिन्ह 1 2 3 1 2 3 दशांश चिन्ह दिलं। अशा पद्धतीचा पर्याय आपला 3 नंबरचा आहे। मित्रांनो आता आपण जे गणित पाहिले त्याच प्रकारचं फक्त थोड्याफार फरकानं गणित आपल्या समोर आलेलं आहे। गणित काय आहे 8 गुणिले 0.8 गुणिले 0.008 8चा घन आहे। 8चा घन 512 आहे आपल्याला माहित आहे। आणि गुणाकार कोणता दशांश चिन्हाचा गुणाकार केल्यानंतर दशांश चिन्ह कुठे येतं हे साठी आपलं काय करायचं, ज्या संख्येचा आपण गुणाकार केलाय त्यात किती घरानंतर दशांश चिन्ह आहे ते मोजावं लागतं। इथं 1 आहे आणि इथं 3 आहे। 3 घरानंतर दशांश चिन्ह म्हणजे उत्तरात आपलं दशांश चिन्ह किती घरानंतर येणार आहे 4 घरानंतर येणार आहे। पण आपला जो गुणाकार आलाय तो गुणाकार आलाय 3 घरातला, मग 4 घरानंतर दशांश चिन्ह देण्यासाठी आपण 1 2 3 चौथं घन इथं शून्याच्या स्वरूपात मांडायचं आणि दशांश चिन्ह द्यायचं आहे। मग अशा प्रकारचा आपल्याकडे पर्याय जो आहे तो कोणता आहे, पर्याय क्रमांक 4 आहे। समजा हेच उदाहरण तुमच्यासाठी बदलून आलं, 2 पद्धतीने बदलून येऊ शकतं। 8 गुणिले 0.8 गुणिले 0.008 आता तुम्हाला माहित आहे 8चा गुणाकार तर 512 आहे। गुणाकाराकडे न बघता आपण तोंडी उदाहरण काढू शकतो। उत्तर कसं काढू शकतो, इथं दशांश चिन्हानंतर किती घर आहेत 2 आणि इथं किती आहेत 3, म्हणजे उत्तरामध्ये दशांश चिन्ह 5 घरानंतर येणार आहे। 1 2 3 4 5 अशा पद्धतीने हे ज्यावेळेस गणित असं असेल त्यावेळेस हे येणार। समजा तुम्हाला गणित असं असेल आता मात्र उत्तर काय येईल बघा, दशांश चिन्हानंतर इथं 1 घर आहे आणि दशांश चिन्हानंतर इथं 2 घर आहेत, त्यामुळे उत्तरामध्ये दशांश चिन्हानंतर किती घरानंतर येणार आहे 3 घरानंतर। मग 3 घराचा पर्याय कोणता आहे तो। अशा पद्धतीने आपलं दशांश चिन्हांची संख्या मोजून उत्तर शोधायचं आहे, हजरजबाबीनं ठेवायचं आहे। त्यानंतर आपण थोडं वेगळ्या स्वरूपाचं एक उदाहरण पाहतोय। विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक दुसरा नमुना आहे बघा। परीक्षेला तुमची किती काळजी आहे, तुम्हाला उत्तर दिलंय ना ऑलरेडी, गुणाकार करायची तुमच्या समोर त्यानं त्रासच ठेवला नाही। गणित काय दिलंय बघा 675 गुणिले 483 आणि त्याचं उत्तर दिलंय किती, उत्तर दिलंय 3,26,025 आणि पुढे काय म्हणते बघा तर 6.75 गुणिले 4.83 किती। उत्तरात तर हे अंक असणार आहेत, हे अंक बदलले, फक्त दशांश चिन्हाचा आपल्या इथे विचार करायचा आहे। मग दशांश चिन्हाच्या चिन्हांकित संख्येचा गुणाकार करताना आपण शिकलोय दशांश चिन्हानंतर किती संख्या आहे ती
इथं 2 आहेत आणि इथं 2 आहेत, म्हणजे उत्तरात दशांश चिन्ह किती घरानंतर येणार आहे? 4 घरानंतर. मग 4 घरानंतर दशांश चिन्ह असणार पर्याय नाही, नाही, नाही. 1 2 3 4. येस, चौथा पर्याय. अशा पद्धतीची सोपी उदाहरणं असतात. आपण काही वेळेस मला येतंय ह्या आविर्भावात अशी उदाहरणं चुकतो, हक्काची मार्क आपली जाऊ द्यायची नाही, थोडस शांततेनं संयमानं उदाहरण सोडवायला शिकायचं आहे. बघा परीक्षकाला तुमची किती काळजी आहे, तुमचं सगळं सोपं करून दिलं. फक्त दशांश अपूर्णांकाचा गुणाकार, दशांश संख्येचा गुणाकार तुम्हाला करता येतोय का आणि किती घरानंतर दशांश चिन्ह येतं हे त्यांना चेक करायचं आहे. तुम्हाला एक उदाहरण दिले, मग आपण शिकलोय 384 गुणिले 215 आणि त्यांचा गुणाकार पण दिलाय, उत्तर दिले. पुढे काय केलं, ह्या 384 ला दशांश स्वरूपात लिहिलं 3.84 आणि ह्या 215 ला पण दशांश चिन्ह स्वरूपात लिहिलं, दशांश संख्ये स्वरूपात लिहिलं 21.5. मग उत्तर सुद्धा दशांश स्वरूपात येणार आहे आणि दशांश स्वरूपात उत्तर येत असताना किती घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे? गुणाकार असल्यामुळे इथं 2 घर आहेत, इथे 1 घर आहे. किती घरानंतर येणार आहे? 3 घरानंतर. 3 घरानंतर दशांश चिन्ह असणारा पहिला पर्याय आपण शोधून काढायचा, बाकीच्या पर्यायाकडे आपण बघायचं नाही. 1 2 3 संपलं, बाकीच्या पर्यायाकडे बघण्यात वेळ घालवायचा नाही, उत्तर आपलं आलं. असू दे, आपले पण सराव होते. त्यानंतर आता शिकलेल्या नमुन्याचं उदाहरण आहे. नमुन्यासारखाच आहे, खूप सोपा आहे. फक्त दशांश घर मोजायची 1 3, म्हणजे उत्तरात दशांश चिन्ह किती घरानंतर असणार आहे? 4. 1 2 3 नाही, 1 2 नाही, 1 2 3 4 5 नाही, 1 2 3 4. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. दशांश अपूर्णांक या घटकावर आपण गुणाकाराच्या आधारित काही उदाहरणाचे नमुने पाहिले. आता आपण तिसरा नमुना पाहतोय. भागाकाराच्या, दशांश अपूर्णांकाच्या भागाकाराच्या संदर्भात आपले स्पर्धा परीक्षेला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात हे आपण उदाहरणाच्या संदर्भात पाहतोय. उदाहरणाच्या संदर्भात स्पष्टीकरण घेणार. नमुना आपल्याकडे तिसरा आहे हा. 36/9 ची किंमत दिली आहे 4, आपल्याला माहित आहे. पण त्यांनी काय दिलं उदाहरण, पुढे आपल्याला विचारलं 3.6 भागिले 0.04 बरोबर किती? आपण जो भागाकार शिकलो होतो दशांश अपूर्णांकाचा, त्यात आपण काय केलं होतं की जो भाजक आहे त्याला पूर्णांकात कन्वर्ट केलं होतं, त्याला पूर्णांकात कन्वर्ट केलं. मग याला पूर्णांकात कन्वर्ट करायचं म्हटल्यानंतर किती घर आपल्या इकडे जावं लागतंय? 2 घरं जावं लागतंय. मग यात सुद्धा किती घरं जावं लागणार आपल्याला? तर 2 घरं जावं लागणार. मग यात 2 घरं गेल्यानंतर कसं होणार आहे? 3.6 भागिले 0.04 आपल्याला भाजकाचं पहिल्यांदा पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं. भाजकाचं पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपल्याला 2 घरं इकडे जावं लागणार आहे. ह्याचा दुसरा अर्थ आहे, याला 100 न गुणावं लागणार आहे. 2 घरं इकडे गेल्यानंतर हे होणार आहे 4. मग ह्या दोन्हीची किंमत बदलू द्यायची नाही, म्हणून यात सुद्धा आपल्याला 2 घरं इकडे आणावं लागणार आहे. मग इथं तर 2 घरं नाही, ती एकच घर आहे. मग 2 घरं होण्यासाठी काय करायचं, आपल्याला एक 0 वाढवून घ्यायचं आहे आणि 2 घरं दशांश चिन्ह इथं आलं, म्हणजे 0 नंतर दशांश चिन्ह आलं काय, नाही आलं काय. आता 360 आणि 4 आणि 36 आणि 9 ह्यांचा आपण संदर्भ लावला तर आपल्या लक्षात येईल की ह्या संख्येनं भागलं तर 9 येणार आहे आणि 0 मुळे पुढचं 0 आला, 90 आलं. मग 90 असणार पर्याय कुठं आहे आपल्याकडे? पर्याय क्रमांक 3 आहे. इथं आपल्याला भागाकाराचा एक नियम आणखी लक्षात घ्यायचा आहे बघा. 36 ला 9 न भागलं तर उत्तर 4 येणार आहे आणि 36 ला 4 न भागलं तर उत्तर 9 येणार आहे. इथं 36 ला 9 न भागलेलं आपल्याला दिलं होतं, पण इथं भागले 36 ला 4 न, म्हणजे उत्तर 9 च्या स्वरूपात येणार आहे. फक्त प्रश्न राहतो कशाचा? दशांश चिन्हाचा. दशांश चिन्ह घालवण्यासाठी इथं 2 न गुणलं होतं, त्यानंतर इथं पण 2 न गुणणार आणि त्या पद्धतीने उत्तर आपलं काय येणार आहे? 90 येणार आहे. आपण या नमुन्यातलं दुसरं उदाहरण बघतोय. 117 भागिले 9 बरोबर 13. तर 1.17 किंवा 1.17 भागिले 0.009 बरोबर किती? आपण ज्यावेळेस बेसिक भागाकार शिकवतो त्यावेळेस असं सांगितलं होतं की भाजकाला पूर्णांकामध्ये रूपांतरित करून घ्यायचं. मग भाजकाला पूर्णांकात रूपांतर करून घ्यायचं म्हणजे हे दशांश चिन्ह इकडे गेलं पाहिजे. म्हणजे किती घरं इकडे गेलं? 3 घरं इकडे गेलं. जर या संख्येतलं 3 घरं दशांश चिन्ह इकडं जाणार असेल
तर विभाजकात सुद्धा दशांश चिन्ह किती घर इकडे गेलं पाहिजे, 3 घरच गेलं पाहिजे. 1 2 3 आणि इथं मात्र 2च घर आहेत. जर हे दशांश चिन्ह 3 घर इकडे जायचं असेल तर याच्या पुढे 1 0 वाढवून हे दशांश चिन्ह आणि मग पूर्णांक संख्येनंतर याच्या पुढे काहीच नाही, याचा अर्थ ही संख्या अशीच राहणार आहे आणि भागिले ह्याचं दशांश चिन्ह जाऊन 9 होणार आहे. आता इथं बघा 117 भागिले 9 ची किंमत 13 दिली होती, पण इथं काय झालंय 1170 भागिले 9 झाले. 1170 भागिले 9 झाले म्हणजे या 117 वर 1 0 वाढला म्हणजे उत्तरात सुद्धा आपल्याला ह्या उत्तराच्या पुढे किती शून्य वाढणार आहे, 1 0 वाढणार आहे. क्रिया न करता आपण 130 उत्तर आहे असं म्हणू शकतो. पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर उत्तराचा पर्याय आहे. पण समजा हे उदाहरण असं असेल तर उत्तर कसं बदलते बघूया आपण. पर्याय तेच आहेत, उदाहरण तेच आहे, फक्त इथं दशांश चिन्हानंतरची संख्या बदलली आहे. 0.009. आपल्याला पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण सांगितल्याप्रमाणे जो इथला भाजक आहे त्याला पूर्णांकात रूपांतरित करायचं आहे. पूर्णांकात रूपांतरित करायचं म्हणजे हे दशांश चिन्ह इथं आलं पाहिजे 9 नंतर. मग किती घरं, 1 2 3 4. भाजकामध्ये जर आपल्याला 4 घरानंतर दशांश चिन्ह पुढे जात असेल तर विभाजकामध्ये सुद्धा आपल्याला दशांश चिन्ह 4 पुढे गेलं पाहिजे. 1.17 इथून हे 2 घर आणखीन 2 घर गेलं पाहिजे म्हणून याच्या पुढे 2 0 वाढवले आणि मग 11,700 भागिले 9 याच्या बरोबर तुलना केली. 117 भागिले 9 इथं 2 0 वाढले म्हणजे या 13च्या पुढे या उत्तरासाठी किती शून्य वाढणार आहेत, 2 0 वाढणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तोंडी करू शकता आणि मग अशा प्रकारचं उदाहरण आलं तर तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. उदाहरण बघा, थोडासा नमुना चेंज होतो इथं. 169 गुणिले 81 येनं बी ला गुणलंय आणि उत्तर सी आलंय. ज्यावेळेस ह्या सी ला येनं भागलं जाईल तर उत्तर बी, ज्यावेळेस ह्या सी ला बी न भागलं जाईल त्यावेळेस उत्तर येईल. या नियमाचा इथं उपयोग केला आहे किंवा वापर केला आहे, उपयोजन केलं आहे. आणि पुढे काय दिलं बघा, 13.689 भागिले या उत्तराला या संख्येनं भागले, परंतु कसं दशांश स्वरूपात. आणि मग आपण जे शिकलो दशांश अपूर्णांकाचा भागाकार त्यात असं शिकलो होतो की पहिल्यांदा भाजकाला आपण पूर्णांकात रूपांतरित करून घ्यायचं. भाजकाला पूर्णांकात रूपांतर करण्यासाठी 1 2 3 4 शून्य वाढवावं लागणार आहेत किंवा 4 स्थळ हे घर पुढे जाणार आहे. म्हणजे उदाहरण कसं होणार आहे, 13,689 भागिले 0.069. ह्याला आपल्या पूर्ण भाजकात करण्यासाठी 169 केलं म्हणजे दशांश चिन्ह 4 जर इकडे आले त्यानंतर हे 169 झाले. मग इथं सुद्धा आपल्याला दशांश चिन्ह 4 घर पुढे जाण्यासाठी इथं 1 2 3 आहेत, 13,689 चौथं घर शून्याच्या स्वरूपात वाढवलं अशी संख्या तयार झाली. म्हणजे आपलं जे ए बी सी इथं आपण बघितलं होतं तिथं या सी मध्ये 0 वाढवलाय. याचा अर्थ इकडे उत्तरात 1 0 वाढणार आहे, इथे 1 वाढवला नंतर म्हणजे 1,36,890 भागिले 169 केल्यानंतर उत्तर किती येणार आहे, तर हे 81 यांच्या क्रियेतलं आणि जो 0 वाढलाय त्यासाठी या 81च्या पुढे 1 0 810 अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हा या पर्यायासाठी प्रश्नासाठी उत्तर योग्य पर्याय आहे. मित्रांनो, नमुना 5वा आहे. हे उदाहरण आपण 2 पद्धतीने सोडवू शकतो. हे उदाहरण आपण घातांक या घटकात बघितलेलं आहे, अशा नमुन्याचं गणित बघितलेलं आहे. आता उत्तर आपल्या घातांकाच्या स्वरूपात दिलेत त्यामुळं आपण सुरुवातीला 2 पद्धतीपैकी घातांकित स्वरूपातली पद्धत काढूया. 2 आणि हे 10च्या घातांकाच्या स्वरूपात लिहिल्यानंतर 10चा 0वा घात अशा पद्धतीने होईल आणि भागिले 2 गुणुले 1 10चा 1 2 3 म्हणजे 10चा कितवा
तिसरा, पण कसा दशांश चिन्ह असल्यामुळं 10चा वजा तिसरा, किंवा हे आपण असं पण लिहितो बघा, ह्याची व्हॅल्यू अशी पण असते 10चा तिसरा. हे आपण घातांकी संख्येत शिकलोय. आता ह्या 2 ला 2 गेलं, किंवा घातांकाच्या नियमानुसार 2चा पहिला गुणिले 10चा शून्यवा, आणि हे भागाकार म्हणजे घातांकी संख्यांचा पाया समान असताना त्यांच्या घातांची आपण काय करतो, वजाबाकी करतो. मग इथं खाली 2चा पहिला गुणिले 10चा वजा तिसरा अशा पद्धतीने आपण संख्या लिहिली. आता घातांकी संख्येचा भागाकार करायचा, पाया समान असणाऱ्या घातांकी संख्या आहेत ह्या. 2चा पहिला वजा 2चा पहिला हा भागाकार झाला. 2चा पहिला वजा 2चा पहिला म्हणजेच काय आलं, 2चा शून्यवा आला, आणि 2चा शून्यवाची किंमत किती असते, 1 असते. आता राहिला आपला भागाकार याचा. हा भागाकार कसा होतोय बघा, 10चा तिसरा 10चा शून्यवा आणि 10चा तिसरा ह्या दोन संख्यांचा भागाकार आहे. पाया समान आहे आणि भागाकार करायचा घातांकी संख्येचा म्हणजे वजाबाकी करतो, पण याचा घात जो आहे तो -3 आहे. नीट लक्षात घ्यायचं आपल्याला. मग 10चा वजा शून्यवा वजा तिसरा म्हणजे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आणि कंसाच्या आत परत -3. जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल, कंसात वजा असेल तर त्याचा काय होतो, धन होतो. म्हणजेच 10चा तिसरा झाला. 10चा तिसरा गुणिले हे 1, किंमत बदलत नाही, म्हणजेच 10चा तिसरा हे याचं उत्तर असणार आहे. हे झालं 10च्या घातांकाच्या स्वरूपात हे उत्तर काढायचं, कारण पर्याय आपल्याला त्या पद्धतीने दिलं तर आपला हे उत्तर आलं. आता बघूया आपण जो भागाकाराचा आता नियम बघित होता त्या पद्धतीने कसं होतंय, भाजकाला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करायचं. भाजकाला पूर्णांकामध्ये कन्वर्ट करत असताना 2/0.002 असं हे उदाहरण आहे, आणि ह्या भाजकाला आपल्याला पूर्णांकामध्ये रूपांतरित करायचं आहे. म्हणजे 1 2 3 3 घरानंतर दशांश चिन्ह येणार आहे. 3 घरानंतर दशांश चिन्ह आलं म्हणजे पूर्णांकात 2 झालं, आणि इथं 3 घरानंतर दशांश चिन्ह देण्यासाठी याच्या पुढे 3 शून्य वाढवावं लागणार आपल्याला. 3 शून्य वाढवल्या, मग 2000 भागिले 2 केलं तर 1000 उत्तर आलं. आणि 1000 म्हणजेच 10चा पहिला घात 10, 10चा दुसरा घात 100 आणि 10चा तिसरा घात 1000. या पद्धतीने सुद्धा उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. तर मित्रांनो, आपण दशांश अपूर्णांकाच्या संदर्भाने गुणाकार व भागाकार या संदर्भात स्पर्धा परीक्षेला विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांचे नमुने पाहिलेत, त्याचा सराव घेतलाय, स्पष्टीकरण पाहिलंय. हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या गरजू मित्रांना, अभ्यास करणाऱ्या मित्रांना चॅनल विषयीची माहिती द्या. आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आणखीन दशांश संख्येच्या संदर्भाने जे काही प्रश्न येणार आहेत ते थोडेसे स्पष्टीकरणासह पाहण्याचा प्रयत्न करणार. तर नक्की चॅनलला भेट द्या. धन्यवाद.